के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काय आता BMCच्या जागा निघाल्यात 1846 जागा आहेत लिपिक पदासाठी आणि त्या अनुषंगाने पेपर TCS घेणारे आणि TCS कशा पद्धतीने क्वेश्चन विचारते त्या पद्धतीने आपण बुद्धिमापन या सब्जेक्टला सुरुवात केलेली आहे। आपण जे काही 4 सब्जेक्ट आहेत बुद्धिमापन, मराठी, GK आणि इंग्रजी ह्या सर्व विषयांचे त्या ठिकाणी लेक्चर घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यानंतर सॅम्पल क्वेश्चन पेपर चालू करून BMCच्या एग्जामसाठी जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना फायदा होईल या पद्धतीने आपण प्रयत्न करणार आहोत। तर बुद्धिमापन जे काय आपण सुरुवात केली होती हे आपलं संपूर्ण बुद्धिमापन असं के सागर पब्लिकेशनचं पुस्तक आहे। या पुस्तकामधीलच आपण पाठीमागचे 2 लेक्चर बघितले असतील। मी 2 वेगवेगळे टॉपिक घेतले आणि आज आपण नेक्स्ट टॉपिक जो TCS आणि IBPS ला विचारला जातोय त्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्याचा 3रा टॉपिक आपण घेणार आहे। हे संपूर्ण बुद्धिमापन पुस्तक जे काय आहे या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाकडून त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट प्रकाशन असं नामांकन भेटलेलं आहे। त्याच्यानंतर आपलं संपूर्ण इंग्रजी व्याकरण प्लस शब्दसंग्रह असं पुस्तक आहे। या पुस्तकामध्ये जे काही शब्दसंग्रह असतात सिनॉम्स, एंटोनॉम्स, इडियम्स अँड फ्रेजेस, वर्ड्स ओपन कन्फ्युज्ड, वन वर्ड सबस्टिट्यूशन यासारख्या जे काही एक्झाम ओरिएंटेड जे काही वर्ड्स आहेत त्याच्यावरती फोकस केलेला आहे। त्याच्यानंतर आपलं TCS आणि IBPS साठी खास GK साठी असलेलं स्मॉलेस्ट जनरल नॉलेज चालू घडामोडींसह अद्ययावत असलेलं हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर आपलं अजून एक पुस्तक आहे लेटेस्ट जनरल नॉलेज व चालू घडामोडी 83वी आवृत्ती। या पुस्तकामध्ये साधारणतः 25,000 प्रश्नांची तयारी होईल अशा पद्धतीनं हे पुस्तक डिझाईन केलेलं आहे। गट ब असेल, गट क असेल, वेगवेगळ्या सरळ सेवांमधल्या तलाठी, कॉन्स्टेबल, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, वनरक्षक, कृषीसेवक, महानगरपालिका इत्यादी परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असलेले हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर आपलं संपूर्ण मराठी म्हणून पुस्तक आहे। याच्यामध्ये शब्दसंग्रह प्लस व्याकरण असं या पुस्तकामध्ये आहे। 1000 वाक्प्रचार व 500 म्हणांचा परामर्श या पुस्तकामध्ये आहे आणि या देखील पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाकडून त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट प्रकाशन असा दर्जा दिलेला आहे। त्याच्यानंतर स्मॉलेस्ट जनरल नॉलेज 47वी आवृत्ती पोलीस भरतीसाठी उपयुक्त, तसेच TCS IBPS साठी ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्या परीक्षांसाठी चालू घडामोडींसह इन्क्लूड असलेले हे पुस्तक आहे। आणि आपण बुद्धिमापनचे 2 टॉपिक पाठीमागच्या 2 लेक्चरला घेतले आणि आत्ता हे जे काय आपण टॉपिक घेतोय याच्यामध्ये आज वर्गीकरणाचा जो काय टॉपिक आहे चॅप्टर नंबर 3 वर्गीकरण, याच्यामध्ये TCS IBPS विसंगत घटक ओळखा, ऑड मॅन आउट ज्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात, तो टॉपिक आज आपण घेणार आहे। एकदम सोपा टॉपिक आहे आणि ॲज इट इज क्वेश्चन पाठीमागचे मी 2 ज्या ठिकाणी व्हिडिओ घेतलेत त्या 2 व्हिडिओमधला ॲज इट इज टाईप तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाम हॉलमध्ये पाहायला भेटेल 25 पैकी। आणि त्याच्यामधला अजून 3रा एक क्वेश्चन जे कंपल्सरी जिथं क्वेश्चन येतात ते टॉपिक आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। त्याच्यामधला हा 3रा टॉपिक आहे ऑड मॅन आउट, ज्याला विसंगत घटक ओळखा असं देखील ते क्वेश्चनमध्ये विचारतात। ओके, एकदम सोप्या स्वरूपाचा क्वेश्चन आहे। मग याच्यामध्ये विसंगत घटक ओळखा, याच्यामध्ये काही वेळेस तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी शब्द दिले जातात। 4 म्हणजे गटात न बसणारा शब्द ओळखा, थोडक्यात एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर। ओके, तर बघा क्वेश्चन नंबर 1 आहे। याच्यामध्ये विचारले की आनंद, हर्ष, मोद आणि प्रमाद यापैकी विसंगत घटक ओळखा। आता बघा सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी मराठीचा अभ्यास केलेला आहे। आनंद, हर्ष, मोद हे सगळे 3 कसे आहेत? हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत। त्याचाच अर्थ ऑप्शन नंबर 4 हा काय असणार आहे? ऑड मॅन आउट, ज्याला विसंगत घटक शोधणे, विसंगत घटक शोधणे असं आपण म्हणू शकतो। म्हणजे याच्यातला विसंगत घटक कुठला असणार? प्रमाद असणार आहे। प्रमाद हा शब्द का दिला? कारण आनंद, हर्ष, मोद आणि ह्याला अजून एक समानार्थी शब्द आहे आणि तो म्हणजे प्रमोद। या सगळेच्या सगळे, प्रमोद म्हणजे पण आनंद, हर्ष म्हणजे पण आनंद, मोद म्हणजे पण आनंद, पण प्रमाद म्हणजे काय? तर प्रमाद म्हणजे ह्या आनंद या शब्दाशी साधर्म्य असलेला हा घटक आहे, परंतु प्रमाद या शब्दाला अपराध किंवा गुन्हा असे म्हणतात। ओके, प्रमाद म्हणजे काय? अपराध किंवा गुन्हा, अपराध किंवा गुन्हा असं म्हणतात।
ओके, म्हणजे आपण सहजासहजी एक ऑप्शन त्या ठिकाणी इलिमिनेट करू शकलो. ओके, पुढचा क्वेश्चन. आता बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये बीजिंग, पॅरिस, मोगादिशू आणि न्यूयॉर्क. मग आता हे सगळं वाचल्यानंतर काही जणांना वाटतं हे मोगादिशू काय, बरेचसे जण त्या ठिकाणी टिक करतात. विद्यार्थी मित्रांनो, ह्या जे काही शहरं दिलेले आहेत ही कोणत्या ना कोणत्या तरी देशाचे काय आहेत. ह्या बीजिंगवरून आपल्या लक्षात येते किंवा पॅरिसवरून लक्षात येते की बाबा हे कोणत्या ना कोणत्या तरी देशाच्या काय आहेत, राजधानीची ठिकाणं आहेत. मग बीजिंग ही राजधानी आहे, पॅरिस ही पण राजधानी आहे, मोगादिशू ही पण राजधानी आहे, पण न्यूयॉर्क ही अमेरिकेची राजधानी नाही. त्याच्यामुळे गटात न बसणारा शब्द ऑप्शन नंबर 4 असेल. कारण वॉशिंग्टन DC, बघा वॉशिंग्टन DC ही युनायटेड नेशन्स म्हणजे युनायटेड नेशन्स ऑफ अमेरिका, अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन DC, न्यूयॉर्क येत नाही, म्हणून हा गटात न बसणारा शब्द आहे. कारण बाकीचे 3 ठिकाणं कोणत्या ना कोणत्या तरी देशाच्या राजधानीची ठिकाणं आहेत. ओके, क्वेश्चन नंबर 3, कांता, दारा, जाया आणि तनया. आता जर हे जर शब्द बघितले की ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल कांता, दारा, जया, आपली जी काय बायको असते ह्या बायकोला समानार्थी शब्द असतात कांता, दारा, जया. पण तनया या शब्दाचा अर्थ मुलगी असा होतो. काय होतो? मुलगी. बाकीचे सगळे शब्द कशाला समानार्थी आहेत, तर तुमची जी काय बायको या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. इथं आपल्या एक्सप्लेनेशन बघा मध्ये मेन्शन केलेलं आहे. कांता, दारा व जाया याचा अर्थ पत्नी म्हणजेच बायको असा होतो. बघा, बायको असा होतो. तर तनया याचा अर्थ कन्या म्हणजेच मुलगी असा होतो. हे सगळे शब्द त्या ठिकाणी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये मराठीच्या सेक्शनमध्ये असतील किंवा बुद्धिमापनमध्ये जिथं विचारले तिथं कसं विचारले, ऑड मॅन आउट मध्ये विचारले. ओके, एकदम सोप्या स्वरूपाचे असेच ॲज इट इज एवढ्याच सोप्या लेवलचे क्वेश्चन विचारले. तुम्ही म्हणताल सर खरंच एवढं सोपं विचारलं जाईल? हो, 100% एवढं सोपं विचारलं जाईल. कारण ही ग्रुप सी ची एक्झाम आहे, क्लर्कची एक्झाम आहे, क्लास 1 ची एक्झाम नाही. त्याच्यामुळे प्रश्नांची काठिण्य पातळी देखील तशीच राहील. ओके, 4थ्या नंबरचा प्रश्न, सूर्य, शनी, शुक्र आणि गुरु. सगळ्यांना माहिती आहे, याच्या ऑलरेडी अगोदर मी जे काय पोलीस भरतीचे जीकेचे क्वेश्चन घेतलेत, त्याचबरोबर कंबाईनचे देखील पेपर घेतलेत. 21चा पेपर घेतलाय कंबाईन प्रिलिम्सचा, त्याच्यानंतर 22चा कंबाईन प्रिलिम्सचा पेपर घेतलाय, राज्यसेवा प्रिलिम्सचा पेपर घेतलाय. त्याचा जीकेचा शिक्षण सांगत असताना हे सगळेच्या सगळं ग्रह तुम्हाला मी ग्रहमाला सांगितलेले आहे. आता इथे बघा, शनी हा ग्रह आहे. ओके, शुक्र पण ग्रह आहे आणि गुरु पण काय आहे? ग्रह आहे. ओके, मग ह्याच्यातला सूर्य हा एकमेव काय आहे? तारा आहे. सूर्य काय आहे? एकमेव तारा आहे. जर 3 ग्रह असतील आणि 1 तारा दिला असेल त्याचा अर्थ 100% सूर्य हा याच्यातील वेगळा घटक आहे किंवा गटात न बसणारा शब्द आहे किंवा विसंगत घटक आहे. ओके, आलं लक्षात? 3 ग्रहांची नावं दिलेत. ह्याच्यामध्ये जर असं समजा अजून एक असं तयार हो, सपोज जर मी 1 नंबरला पृथ्वी हा शब्द टाकला असता, पृथ्वी, शनी, शुक्र आणि गुरु, तर मग आता तुम्हाला विसंगत घटक ओळखा तर तुम्ही काय बेसिस वरती ओळखला असता? 4च्या 4 पण ग्रह आहेत. बघा, पृथ्वी ग्रह आहे, शनी ग्रह आहे, शुक्र ग्रह आहे आणि गुरु पण ग्रह आहे. मग ह्याच्यातला विसंगत घटक कोणता? तर त्यावेळी शनी हा विसंगत घटक होईल. का? कारण सगळे जरी ग्रह असले तरी शनी हा एकमेव असा ग्रह आहे की ज्याच्या ग्रहाला काय आहे? कडा आहे. कडा असलेला एकमेव ग्रह म्हटलं तर शनी आहे. या अनुषंगानं पृथ्वी, शुक्र आणि गुरु हे तिन्हीच्या तिन्ही एकसारखे ग्रह आहेत, परंतु शनी हा ग्रह कडा असलेला ग्रह म्हणून तो विसंगत होईल. पण दिलेल्या क्वेश्चन नुसार, आता हा जो क्वेश्चन आपण पाहिला तर या क्वेश्चनचा विचार करता की सूर्य हा त्या ठिकाणी काय आहे? तारा आहे, बाकीचे ग्रह आहेत. ओके, पुढचा 5 नंबरचा क्वेश्चन, बघा, पृथ्वी, चंद्र, युरेनस आणि नेपच्यून. आता सगळ्यांना माहिती आहे आपल्याला आपली ग्रहमाला माहिती असायला पाहिजे. ओके, ह्या अनुषंगाने त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. पृथ्वी हा ग्रह आहे, युरेनस हा पण ग्रह आहे, नेपच्यून हा पण ग्रह आहे,
परंतु चंद्र हा जो काय आहे, चंद्र हा काय आहे, ह्याच्यातला गटात न बसणारा शब्द आहे. का? कारण पृथ्वीचा चंद्र हा काय आहे, उपग्रह आहे. ओके, बाकी सगळे, पृथ्वी हा ग्रह आहे, युरेनस ग्रह आहे, नेपच्यून हा ग्रह आहे, परंतु चंद्र हा उपग्रह आहे. म्हणून हा शब्द ऑप्शन नंबर 2 हा गटात न बसणारा किंवा वेगळा असा विसंगत घटक आहे. ओके, 6 नंबरचा क्वेश्चन. 17, 39, 43 आणि 53. आता बघा, ह्या ठिकाणी असे घटक बघितले तर आपल्याला मूळ संख्या, ज्याला प्राईम नंबर असं म्हणतो इंग्लिशमध्ये आपण, ते प्राईम नंबर 1 ते 100 मधल्या जेवढ्या मूळ संख्या आहेत तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग मूळ संख्या कशाला म्हणायचं, तर त्या संख्येला ती संख्या सोडून दुसऱ्या कोणत्याच संख्येनं भाग जात नाही. बघा, परत एकदा सांगतो, मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर, 1 नंतर सगळ्या संख्यांना भाग जातो, परंतु मूळ संख्या म्हणजे अशी संख्या असते की ज्या संख्येला ती संख्या सोडून इतर कोणत्याही संख्येनं भाग जाणार नाही. आता जर तुम्ही बारकाईने ह्या संख्येकडे बघितलं तर 17 ही मूळ संख्या आहे. 39 मध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर ह्याला 3 न भाग जातोय का? जातोय ना हो. मग आपली मूळ संख्या ठरवण्याची व्याख्या अशी आहे की ती संख्या सोडून तिला इतर कोणत्याच संख्येनं भाग गेला नाही पाहिजे. याला 3 न भाग जातोय, परत 13 न जातोय, 39 न पण जातोय, म्हणजे 100% ही मूळ संख्या नाही. पुढे गेलो, चेक केलो, 43 ला कोणत्या 4 न भाग जात नाही, 3 न जात नाही, 2 न जाणार नाही, 5 न जाणार नाही, 6 न जाणार नाही, म्हणजे 43 ही मूळ संख्या आहे. 53 ही पण मूळ संख्या आहे. म्हणजे 17, 43 आणि 53 ह्या सगळ्याच्या सगळ्या प्राईम नंबर आहेत, म्हणजे मूळ संख्या आहेत. आणि 39 ही मूळ संख्या नाही. तुम्ही म्हणताल जर यदा कदाचित तुमची जर मूळ संख्या जर पाठ नसती तर थोडा भाग घालून बघायचा, परंतु जर आपल्याला पास व्हायचं असेल, क्वेश्चन पेपरला टाइमचं लिमिट आहे, त्या टाइम दिवसभर सोडवायचा नाही, काही वेळामध्ये 100च मिनिट वेळ आहे. या पेपरला 120 मिनिट वेळ नाही, 100च मिनिट वेळ आहे. त्या हिशोबाने देखील पेपरची काठिण्य पातळी फार हार्ड राहणार नाही. ओके, सोप्या स्वरूपाचा त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर राहील. तर या ठिकाणी 39ला 3 न भाग जातोय, 13 न भाग जातोय, परंतु बाकीच्या सगळ्याच्या सगळ्या संख्या ह्या मूळ संख्या आहेत, त्याच्यामुळं गटात न बसणारा 39 ही संख्या असेल. ओके, 7 नंबरचा क्वेश्चन. 7 नंबर. 9, 15, 17 आणि 21. बघा, याच्यामध्ये 9ला 3 न भाग जातोय, 9 न भाग जातोय, बर. 15ला 3 न भाग जातोय, 5 न भाग जातोय, बर. 17 आत्ताच आपण बघितलं, 17 ही काय होती, मूळ संख्या होती. 21 बघितलं तर 7 न भाग जातोय, 3 न भाग जातोय, म्हणजे बाकीच्या संख्यांना कशाना कशांतरी भाग जातोय. 17 ही मूळ संख्या आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 हा या संख्येतला वेगळा घटक आहे, म्हणजे गटात न बसणारी संख्या आहे. ओके, पुढं अशाच स्वरूपाचे सोपे सोपे प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील. 8 नंबरचा क्वेश्चन. ABDC HIKJ QRST आणि KLNM. बर, काय केले ह्याच्यामध्ये, काहीतरी अशा स्वरूपामध्ये मांडणी केलेली असणार की जेणेकरून त्या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, ABCD मध्ये 1 नंबरला A आहे, 2 नंबरला B आहे, परंतु C हा 3 नंबरला आहे, D हा 4 नंबरला आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये लेटरची काय केली, आदला बदल केली. म्हणजे आपल्याकडे ABCD गेल्या शीट भेटलं, जे आपल्याला शीट भेटतं बघा, ब्लँक शीट भेटतं पेपरला गेल्या ABCD लिहायची, त्याच्यावरती नंबरिंग टाकून ठेवायचं. ओके, आता मी ABCD लिहून घेतो. तुम्ही पण जे व्हिडिओ बघत असतील तुम्ही पण ABCD लिहून घ्यायची, त्याला नंबरिंग देऊन ठेवायचं.
कालच्या लेक्चरमध्ये आपण शिकल्याप्रमाणे, सगळ्यांना माहिती कालचे आपण लेक्चर बघितले, त्या लेक्चरमध्ये शिकल्याप्रमाणे आपल्याला सगळ्या माहिती आहे टोटल इंग्रजी वर्णमालेमध्ये किती मुळाक्षर आहेत? 26 मुळाक्षर आहेत. त्यातली A-I-O-U हे 5 काय आहेत? स्वर आहेत. राहिलेले 21 ही व्यंजन आहेत. मग त्यांनी काय केले बघा, आता पहिला ग्रुप आपण बघितला त्याच्यामध्ये A-B-D-C असं केलंय. C-D द्यायच्या ऐवजी D-C केले. बरं, नेक्स्ट ग्रुप काय केलेला आहे? H-I-K-J. बर, येऊ आपण पाठीमाग. H-I-K-J सेम इथं जसं केलं, इथं पहिल्यांदा A घेतला होता, B घेतला, त्याच्यानंतर C घ्यायच्या ऐवजी D घेतला, म्हणजे 4 नंबरचं लेटर घेतलं. आणि म्हणजे हे जे क्रमाने येणार होतं ABCD, ह्या ABCD चे क्रमाने येणार होतं त्यातलं तिसरं आणि चौथं लेटर ह्यांची काय केले? आदला बदल केली. सेम इथं हा जर ग्रुप घेतला असेल तर H-I-J-K यायला पाहिजे होतं. म्हणजे सरळ क्रमाने येण्याच्या ऐवजी त्यांनी कसं केलेलं आहे? K आणि J. H-I-K ला अलीकडे घेतलाय, J ला पलीकडे घेतलाय. बर, केलंय का तसं? इथं बघा, H-I-K-J केलेलं आहे. म्हणजे हे आणि हे 100% कसं आहे? सारखं आहे. बर, पुढं Q-R-S-T. Q-R-S-T परत जाऊ आपण. Q-R-S-T. आता मला सांगा, Q-R-S-T असं हे क्रमानच दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये अक्षरांची अदलाबदल केलेली नाही. आणि इथं बघा चौथा पर्याय बघा, K-L-N-M. K-L-N-M म्हणजे हा जो काही क्रम आहे इथला K-L-M-N, K नंतर L हे बरोबर आहे, मग नंतर N घेतलंय, M घेतलंय, म्हणजे 3 जर तुम्ही ऑप्शन जर बघितले, 3 ऑप्शन बघितले, हा चौथा ऑप्शन जो काय हा पण सेम याच्यासारखाच आहे, हा पण सेम याच्यासारखाच आहे, हा पण सेम याच्यासारखाच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये लॉजिक सेम ठेवले. लाईनीनं सरळ 4 लेटर्स घ्यायचे, त्या 4 लेटर्स मधले जे काही तिसरे आणि चौथ्या नंबरचे लेटर आहेत त्यांची फक्त काय करायची? आदला बदल करायची. 3 नंबरला जे येणारे लेटर आहे ते 4 नंबरला टाकायचं आणि 4 नंबरला जे येणार आहे ते 3 नंबरला. इथं बघा, ABCD मध्ये C 3 नंबरला पाहिजे होता, त्याला 4 नंबरला टाकला आणि D ला 3 नंबरला टाकला. सेम हे तर पण H-I-J-K पाहिजे होतं, त्याच्याऐवजी काय केले? K-J केलेले. सेम लॉजिक ठेवलं, जसं हिथं आहे ते तसं ठेवलं. हिथं पण K-L-M-N पाहिजे होतं, त्याच्याऐवजी N-M केलेलं आहे. म्हणजे हे ते चौथ्या ऑप्शनला, दुसऱ्या ऑप्शनला आणि पहिल्या ऑप्शनला लॉजिक सेम ठेवलेलं आहे. परंतु Q-R-S-T हे क्रमाने येणार आहे ना. Q-R-S-T याच्यामध्ये कसं पाहिजे होतं? Q-R-S च्या ऐवजी काय पाहिजे होता? T-S असं दिलं असतं तर तो ऑप्शन करेक्ट आला असता. त्यांनी दिलंय तर Q-R-S-T हा ऑप्शन रॉंग आहे, कारण तो गटामध्ये बसत नाही. या लॉजिकनं ऑप्शन नंबर 3 हे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. कारण इथं खाली बघा दिलंय, प्रत्येक गटातील वर्णमालेत क्रमाने येणारी 4 अक्षरे दिली आहेत. तथापि गट नंबर 3 वगळता इतर गटामध्ये क्रमाने चौथे येणारे अक्षर हे क्रमाने तिसऱ्या येणाऱ्या अक्षराच्या जागी दिलेले आणि त्यांचा क्रम चेंज केलेला आहे. अशा पद्धतीनं एकदम सोप्या स्वरूपाचा तो पॅटर्न आहे. ओके, का फार जास्त अवघड असं नाही. पुढं 9 नंबर. C-D-E, H-I-J, J-K-L आणि N-O-P. आता बघा C-D-E आपण ऑप्शनकडे जाऊ. C-D-E म्हणजे हा ग्रुप दिलाय बघा, C-D-E. बर, C-D-E क्रमाने दिलंय. H-I-G, H-I-G इथं H दिलाय, I दिलाय, नंतर हा G दिलाय, म्हणजे हिकडचं अक्षर घेतलंय. बर, बघू आपण, आपल्याला सगळं चेक केल्याशिवाय सांगता येणार नाही. J-K-L, J-K-L सापडलं बघा लॉजिक. सगळं क्रमाने दिलेलं आहे. C-D-E क्रमाने येणार आहेत त्यांना 3 4 5, त्याच्यानंतर J-K-L 10 11 12. बर,
परंतु हा जो काय 2 नंबरचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी 8, 9, 10 यायला पाहिजे ते 7 दिलं, अगोदरचं लेटर दिलं. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हा गटात न बसणारा शब्द असणार आहे. बघा ऑप्शन नंबर 2 ह्याच्यामध्ये क्रम त्यांनी बदललेला आहे. प्रत्येक ठिकाणी सेम 3, 4, 5 इथं 10, 11, 12 असा क्रम दिलेला आहे. आणि NOP बघा तुम्ही चेक करा, NOP आहे का क्रमाने, NOP क्रमाने दिलेलं आहे. म्हणजे बाकीचे सगळे लेटर्स क्रमाने दिलेले आहेत, पण इथं HIJ द्यायला पाहिजे होता, तो G दिलाय. म्हणजे 100% तो क्रमाने येणारा नाही. म्हणून ऑप्शन नंबर 2 हा गटात बसत नाही. हे ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, पुढं 10 नंबरचा प्रश्न. AO, EI, OI आणि UY. आता हे ह्याच्याकडे ABCDला जायचीच गरज नाही. आपल्याला माहिती आहे इंग्रजी वर्णमालेमध्ये आपले स्वर आहेत AEIOU, बरोबर. मग इथं A आणि O दोन्ही पण काय आहेत, स्वर आहेत. E आणि I दोन्ही पण काय आहेत, स्वर आहेत. O आणि I, O आहे I आहे, हा पण काय आहे, स्वर आहे. म्हणजे बट ऑब्वियस इथं U हा स्वर आहे, पण Y हे काय आहे, Y हे व्यंजन आहे. बाकीच्या सगळ्या जोड्या स्वर 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 आणि ही स्वर आणि व्यंजन अशी दिल्यामुळं ऑप्शन नंबर 4 हा गटात न बसणारा शब्द आहे. एकदम सोपे, तेच एकमेकांवरती टॉपिक हे डिपेंड असतात. तुम्ही प्रत्येक क्वेश्चन सोडवत असताना मी क्वेश्चनचं उत्तर सांगण्याच्या अगोदर तुम्ही पॉज करायचंय, तुमचं लॉजिक लागतंय का हे चेक करायचंय. चुकलं तर चुकू द्यात, पण ज्यावेळेस तुमचं चुकणार आणि मी सांगितलेलं लॉजिक चेक करणार त्यावेळेस तुमच्या ते खूप जास्त काळासाठी लक्षात राहणार. लक्षात ठेवा, परमनंट मेमरीमध्ये जातं. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी भले चुकू द्या, तुमचं चुकलं तरी काय आपल्याला मारणार आहे कोण, मी पण तुम्हाला साधं बघू शकत नाही. त्यामुळं तुम्ही स्वतःचं ज्यावेळेस आपण स्वतःच्या मनानं अभ्यास करत असतो त्यावेळेस तो खूप जास्त इफेक्टिव्ह होत असतो. आता इथे बघा 11 नंबरचं क्वेश्चन. HG, JI, KL आणि MN ह्याच्यामध्ये पण सेम काहीतरी तसंच लॉजिक असणार आहे. HG म्हणजे Hच्या अगोदरचं लेटर दिले बघा. HG म्हणजे ह्या Hच्या अगोदर येणारं लेटर दिले. ओके. JI म्हणजे सेम तसंच दिले, अगोदर येणारं लेटर दिलेले. हे Jच्या अगोदर येतो I ते लेटर दिलेले. LK बघा, Lच्या अगोदर येणारं K हे लेटर आहे. सेम तिथंच लॉजिक तसंच वापरले. मग जर ह्या तिन्हीला लॉजिक जर सेम असेल तर ऑप्शन नंबर 4 हे उत्तर असणार आहे. कारण यमच्या नंतर N येतो बघा, यमच्या नंतर N येतो, पण ऍक्च्युली कसं पाहिजे होतं, यमच्या अगोदर येणारं लेटर L पाहिजे होतं. म्हणजे लास्ट ऑप्शन काय पाहिजे होता, ML हे ऑप्शन पाहिजे होता. त्यांनी ML देण्याच्या ऐवजी काय दिले, MN दिलेलं आहे. म्हणून तो ऑप्शन ह्या गटामध्ये बसणारा घटक नाही. ओके. 12 नंबरचं क्वेश्चन. दोन 8, 4, 16, 6, 36 आणि 8, 64. नीट नजर टाका बरं. 2चा घन 8 आहे, 4चा वर्ग 16 आहे, 6चा वर्ग 36 आहे आणि 8चा वर्ग 64 आहे. बाकी सगळे वर्ग दिलेत, ही एकमेव घनसंख्या दिली म्हणून हा गटात न बसणारा त्या ठिकाणी पर्याय आहे. नेहमी घन वर्ग वजा 30 संख्या घन वजा 30 संख्या वर्ग अधिक 30 संख्या घन वजा 30 संख्या याच्यावरती बारकाईनं लक्ष ठेवायचं. ओके. कुठं ना कुठं तरी उत्तर सापडतं. त्याच्यानंतर परत आता मराठी वर्णमालेवरती त्या ठिकाणी क्वेश्चन आपल्याला दिसतोय. क ख खा, च छ छा, ठ ठ ठा, त थ था. आता नीट बघा, क ख दुसरं जे काय अक्षर येईल त्याच्यानुसार त्याचा आकारांत केलाय. त्याचं जे मधलं अक्षर येईल त्याचा आकारांत केलाय. ख च खा झालं, च नंतर छ येते, जे नंतर येणार आहे क नंतर ख येते, ख चा खा केला.
च नंतर छ येतंय, च चा छा केला, ट नंतर टच येईल का? मला सांगा बरं, ट नंतर ट येईल का? ट ठ ड ढ न असं आहे ना, म्हणजे ट नंतर काय ठ यायला पाहिजे आणि ठ चा ठा व्हायला पाहिजे होता. इथं ट नंतर टच दिले म्हणजे 100% हा विसंगत घटक आहे. बरं इथं बघू, त नंतर थ येतं बघा, त थ द धन, त थ आणि थ चा था केलेला आहे म्हणजे फक्त आणि फक्त इथं काय पाहिजे होतं, ट ठ आणि ठा असं पाहिजे होतं. त्याच्याऐवजी त्यांनी ट टच रिपीट केलेले म्हणून हा विसंगत असणारा घटक आहे. तुम्ही म्हणताल का सर असले क्वेश्चन येतात का? हो आहे, तसेच क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी रिपीट पाहायला भेटतील. पुढचा क्वेश्चन 4 3 8 9 9 8 3 4 8 7 3 4 आणि 9 8 4 3. आता हा क्वेश्चन वरून पाहताना असं वाटतं की कसले आकडे दिले, तिथं काय संबंध असेल, विषम संख्या आहे का, समसंख्या आहे का? बघा हे दोन तर विषम संख्या आहेत, ह्या दोन तर समसंख्या आहेत. त्याच्यामुळं जर सगळ्या विषम असत्या आणि एक सम असती तर आपण गटातून काढली असती. पण नेहमी पुअर लॉजिक लावायचं नाही, स्ट्रॉंग लॉजिक लावायचं. समसंख्या विषम संख्या असं लॉजिक लावायचं नाही, स्ट्रॉंग लॉजिक लावण्याचा प्रयत्न करा. तुम्ही शांत डोक्यानं जर बघितलं तर 4 3 8 9 याच्यापासून ही संख्या तयार केलेली, म्हणजे संख्येमध्ये असणारे घटक कुठले आहेत, 4 3 8 9 आहेत. हेच घटक वापरून परत ही संख्या तयार केली. ह्या संख्येमध्ये पण 9 आहे, 8 आहे, 3 आहे आणि 4 आहे. ओके, आता इथं बघा बरं, 8 7 3 आणि 4, 7 नाही ना, 4 3 8 9 मध्ये 7 घटक येत नाही. बरं पुढचा ऑप्शन चेक करू. 8 आहे का इथं, 8 आहे. 9 आहे का तिथं, 9 आहे. 4 आहे का, 4 आहे. 3 आहे का, आहे. म्हणजे बाकीचे सगळेच्या सगळे ऑप्शन, पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन आणि चौथा ऑप्शन, ह्या सगळ्यांमध्ये 4 3 8 आणि 9 हे घटक वापरून त्या ठिकाणी संख्या तयार केलेल्या आहेत. फक्त एकमेव ऑप्शन नंबर 3 हा घटकच असा आहे याच्यामध्ये 7 हा वेगळा घटक वापरलेला आहे. 4 3 8 9 हे घटक वापरून संख्या तयार केलेली नाही, म्हणून ऑप्शन नंबर 3 हा काय आहे, विसंगत पर्याय आहे किंवा गटात न बसणारा आहे, ऑड मॅन आउट त्या ठिकाणी आहे. ओके, 15 नंबरचा क्वेश्चन. आता हा जो पॅटर्न आहे तो तुम्ही लक्षात ठेवा बरं का. 15 नंबरचा जो काय टाईप आहे हे लक्षात ठेवा. लक्षात का ठेवा त्याचं कारण कळेलच तुम्हाला. ए वर्ग बी, दुसरा ऑप्शन दिलाय ए अधिक बी, तिसरा ऑप्शन दिलाय ए मायनस बी आणि चौथा ऑप्शन दिलाय ए वर्ग मायनस बी वर्ग. बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, ए स्क्वेअर बी स्क्वेअर, दुसरा ऑप्शन दिलाय ए प्लस बी, तिसरा ऑप्शन दिलाय ए मायनस बी आणि चौथा ऑप्शन दिलाय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता याच्यामधला वेगळा घटक कुठला आहे तर लक्षात ठेवायचं, जे काय ह्याच्यामध्ये सरळ सरळ गुणाकाराची क्रिया आहे, इथं बेरीज आहे, इथं वजाबाकी आहे, इथं वजाबाकी आहे. बाकीची ही सगळी पदं ही 2-2 पदं आहेत, म्हणजे ज्याला द्विपदी असं म्हणतात. बघा, ही द्विपदी आहे, ही द्विपदी आहे आणि ही पण द्विपदी आहे. म्हणजे ज्या ठिकाणी बेरजेची आणि वजाबाकीची क्रिया येते ती सगळी द्विपदी असतात. द्वि म्हणजे 2, द्वि म्हणजे किती, 2 पदं असलेली आहेत. परंतु ह्या ठिकाणी ज्यावेळेस गुणाकार होतो त्यावेळेस गुणाकारापासून एकच संख्या तयार होते, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ही एक पदी आहे. म्हणून ह्याच्यातला विसंगत घटक हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि लक्षातच ठेवायचं ज्याच्यामध्ये गुणाकाराची क्रिया येते, ए स्क्वेअर म्हणजे ए चा वर्ग गुणिले बी चा वर्ग म्हणजे ए वर्ग बी वर्ग, ही एक पदी आहे. ही कशी आहे, एक पदी आहे. आणि बाकीची सगळी द्विपदीची उदाहरणं दिलेली आहेत. म्हणून ए स्क्वेअर बी स्क्वेअर ही ह्या गटात न बसणारा शब्द आहे. परत पुढं 16 नंबरचा क्वेश्चन. रवी, बुध, गुरु आणि शुक्र. सांगा बरं ह्याच्यातला काय ऑप्शन मध्ये उत्तर येईल. नीट ऑप्शन जर बघितलं तुम्ही तर बुध हा ग्रह आहे, बरोबर. सूर्याचा सगळ्यात जवळचा ग्रह कोणता, बुध ग्रह, बरोबर. गुरु सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कुठला, गुरु ग्रह. शुक्र सर्वात तेजस्वी ग्रह कुठला, शुक्र. पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ग्रह कुठला, शुक्र.
मग आता रवी सगळ्यांना माहिती आहे सूर्याला समानार्थी शब्द आहे रवी, बरोबर का? मग हा ग्रह आहे, गुरु हा पण ग्रह आहे, शुक्र हा पण ग्रह आहे, रवी म्हणजे सूर्य आणि हा काय आहे? तारा आहे. आत्ताच आपण वरती एक क्वेश्चन बघितला त्याच्यामध्ये हे होतं, म्हणून बाकीचे सगळे एका गटात बसणारे आहेत, हा घटक गटामध्ये बसणारा नाही, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आलं लक्षात? पुढचा क्वेश्चन 17 नंबरचा क्वेश्चन, कबड्डी, हॉकी, लंगडी आणि खो खो. आता ह्याच्यामधला वेगळा काय घटक बाहेर करता येईल? नीट जर ऑब्झर्वेशन तुम्ही बारकाव्यानं जर पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल, हॉकी खेळण्यासाठी स्टिक लागते, बरोबर? हॉकी खेळण्यासाठी स्टिक लागते. बाकी कुठलाच कबड्डी खेळण्यासाठी कुठल्या साधनाची आवश्यकता आहे का? बाहेरच्या साधनाची. गडी असले की बाद झालं, लंगडीला पण गडी असले की बाद झालं, खो खोला पण गडी असले की बाद झालं. म्हणजे बाकीच्या खेळांसाठी कुठल्याही विशेष साधनांची. ह्या हॉकीच्या ऐवजी तुम्हाला फुटबॉल असं पण येऊ शकतं. का फुटबॉल येऊ शकतो? कारण फुटबॉल खेळण्यासाठी फुटबॉलच्या त्या बॉलची आवश्यकता आहे, बरोबर का? म्हणजे कबड्डी असेल, लंगडी असेल, खो खो असेल, हे खेळत असताना कुठल्याही साधनाची गरज पडत नाही, परंतु हॉकी खेळत असताना तुम्हाला त्या हॉकीच्या स्टिकची आवश्यकता आहे, फुटबॉल खेळत असताना त्या फुटबॉलची आवश्यकता आहे, बरोबर का? तशा पद्धतीनं बाकीचे कबड्डी असेल, लंगडी असेल, खो खो याच्यामध्ये साधनं लागणार नाहीत, म्हणून हॉकी हा खेळ या गटात बसत नाही. ओके, आलं लक्षात? पुढं 18 नंबरचा क्वेश्चन, हा पण क्वेश्चन तुम्हाला सहजासहजी यायला पाहिजे, सोप्या स्वरूपाचा क्वेश्चन आहे. मेघ, घन, पयधी आणि पय. आता सगळ्यांना माहिती आहे मेघ म्हणजे काय? ढग. ढगालाच काय म्हणतात? घन असं म्हणतात. बघा, ढगालाच घन असं म्हणतात. पय, पय म्हणजे काय? पाणी. किंवा त्याला पय म्हणजे दूध असं पण म्हणतात, बरं का? पय या शब्दाचा अर्थ पाणी तसेच दूध असं पण होतो. दुधाला दुसरा शब्द काय? क्षीर. क्षीर म्हणजे पण दूध. ओके, पय म्हणजे पाणी, पय म्हणजे दूध असं दोन्ही पण होतं, बरं का? लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवा. IMP आहे, इथं फसवलं जाऊ शकतं काही वेळेस. दुधाला हे पय म्हणजे दूध आहे का असं डाऊट घ्यायचा नाही. पय म्हणजे पाणी पण होतं आणि पय म्हणजे दूध पण होतं. आता बघा, मेघ म्हणजे ढग, घन म्हणजे पण ढग, पयधी, पय म्हणजे काय? पाणी. बघा, पय म्हणजे काय? पाणी, आणि धी म्हणजे धरून ठेवणारा किंवा देणारा. बघा, पाणी देणारा किंवा धरून ठेवणारा, धीचा दोन अर्थ होतात. धी म्हणजे धरून ठेवणारा किंवा देणारा, धी देणारा. मग पाणी देणारा, पाणी कशातनं पडतंय? ढगातनं पडतंय. म्हणजे पयधी हा कोणाचा समानार्थी शब्द असेल? हा असेल ढगाचा. आणि पयधी म्हणजे ढग आणि पयोधी, पयोधी म्हणजे समुद्र. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं, याच्या ठिकाणी गल्लत करायची नाही. नसतं पयधी म्हटलं, बघा, फक्त पयधी म्हटलं तर ढग होतं आणि पयोधी म्हटलं तर समुद्र होतं. ओके, पय नसतं पय म्हटलं तर ढग आणि पयोधी म्हटलं तर समुद्र होतं, आणि बाकी पय म्हणजे पाणी आणि दूध असा अर्थ होतो. मग मेघ, घन आणि पयधी ही तिन्हीच्या तिन्ही ढगाला समानार्थी शब्द आहेत, पण पय म्हणजे पाणी किंवा पय म्हणजे दूध हा काही ढगाला समानार्थी शब्द नाही, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. हा यातील विसंगत पर्याय आहे. ओके, पुढं 19 नंबर, तर सहज तुम्हाला येऊ शकतो, सोप्पा. पुणे, बारामती, सांगली आणि सोलापूर. बघा बरं काय सेपरेट येईल. पुणे जिल्ह्याचं ठिकाणे, सांगली जिल्ह्याचं ठिकाणे, सोलापूर जिल्ह्याचं ठिकाणे, परंतु बारामती हा पुण्यामधलाच एक काय आहे? तालुक्याचं ठिकाण आहे. अजून बारामती जिल्हा झालेला नाही. तशी घोषणा झाली आहे पण जिल्हा झालेला नाही, म्हणून बारामती हा ह्याच्यात गटात न बसणारा शब्द आहे. कारण बाकीचे सर्व पुणे, सांगली, सोलापूर ही जिल्ह्याचे ठिकाणे आहेत, बारामती हे तालुक्याचं ठिकाण आहे. ओके, म्हणून हा त्या गटामध्ये न बसणारा शब्द आहे. ओके, 20 नंबरचा क्वेश्चन, ACB
GIH PQR VXW. आता परत बघायचं, ए किती नंबरला आहे? 1 नंबरला, बी 2 नंबरला, सी 3 नंबरला. म्हणजे जे 3 नंबरचं लेटर असेल क्रमानं येणाऱ्या, बघा क्रमानं येणाऱ्या लेटर्समध्ये जे 3 नंबरचं लेटर येईल त्याला मध्ये टाकले का असं चेक करायचं. GIH आपण जाऊ पाठीमागं. GIH बघा, GIH असं तयार केले ना, GIH. ऍक्च्युली याला काय पाहिजे होतं? GHI. तुम्हाला मी काय म्हटलं, ह्यांनी सिक्वेन्स कसा तयार केलाय? क्रमानं येणार आहे, हे क्रमानं येणार आहे GHI. त्याच्यातलं जे काही तिसरं लेटर येईल ते मध्ये टाकलेले. तिसरं लेटर कुठले येते? आय. ते मध्ये टाकले का? हो मध्ये टाकले, म्हणजे बरोबर आहे. कारण पहिलं कसं केलं होतं? ACB असं केलं होतं ना. ACB ABC हे क्रमानं येते. जे क्रमानं येते त्या क्रमानं येणाऱ्यापैकी जे काही तिसरं लेटर आहे हे मध्ये टाकले, असं लॉजिक वापरलं. सेम GHI मध्ये आय तिसऱ्या नंबरला येते, त्याला मध्ये टाकला म्हणजे GIH केले. म्हणजे सेम लॉजिक तसंच आहे. बघा आता GIH इथं पण सेम लॉजिक तसंच केलेलं आहे. 1 3 2 असंच केलंय. ओके, क्रमाने. PQR ऑप्शन नंबर 3 बघू आता. PQR काय केलंय त्यांनी? PQR इथं बघा, PQR. आता ह्या ठिकाणी क्रम चेंज केलाय का हो? कसं व्हायला पाहिजे होतं? PQR ह्याच्यामधला R हा तिसरा आहे ना, क्रमाने येणाऱ्यांमध्ये तिसरा आहे, त्याला कुठे टाकायला पाहिजे होता? मध्ये टाकायला पाहिजे होता. म्हणजे PRQ असं करायला पाहिजे होतं. त्यांनी सलगच दिले, त्या अर्थी 100% ऑप्शन नंबर 3 हे ह्या गटात बसणार नाही आणि हेच उत्तर असेल. आता चौथा ऑप्शन बघू. VXW. VXW बरोबर ना. VWX हे क्रमाने येणार आहे. त्यातलं क्रमाने येणाऱ्यांमध्ये तिसरं कुठलं आहे? X आहे. म्हणजे हे X कुठे यायला पाहिजे? मध्यभागी यायला पाहिजे. म्हणजे VXW. आणि त्यांनी बघा ॲज इट इज VXW तिथं दिलेलं आहे. VXW दिलेलं आहे. म्हणजे सेम 1 3 2 असा क्रम सगळीकडे कॉन्स्टंट ठेवलेला आहे. फक्त हितच सलग क्रमाने येणारे अक्षर दिलेले आहेत, म्हणून हा त्या गटामध्ये न बसणारा शब्द आहे. ओके, कळलं? सोप्या स्वरूपाचा त्या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. 21 नंबर. आता बघा, सेम मगाच्या सारखा सेम पॅटर्न दिसतोय. 4 3 7 5, 4 2 3 5, 7 5 4 3, 7 3 5 4. ओके, म्हणजे 4 3 7 आणि 5 ह्या 4 3 7 पासून ही संख्या तयार झाली का? झाली. कारण मी पहिल्यांदा चेक काय केलं, इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 7 आहे, इथं 4 आहे. ही समसंख्या आहे, म्हणून ही गटात न बसणारी संख्या आहे असं आपण म्हणू शकतो. बघा, म्हणू शकतो. पण हे कधी? हे झालं एकदम पुअर लॉजिक. समसंख्या आणि विषम संख्या शक्यतो ते लॉजिक वापरायचं नाही. सगळे दरवाजे बंद झाले, म्हणजे सगळे लॉजिक चेक केले आणि तरी लॉजिक भेटत नाही, त्याच वेळी हे लॉजिक वापरायचं की ही विषम आहे, ही विषम आहे, ही विषम आहे, ती सम आहे. परंतु आता आपण जस्ट एक टाईप बघितलं ना, त्याच्यामध्ये त्या टाईपमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की ते बघायचं ती संख्या कोणत्या अंकांपासून तयार झाली. 4 3 7 5 ही संख्या 43 75 ही संख्या 4 3 7 5 या अंकापासून तयार झाली. मग इथं 4 आहे पण 2 ह्या ग्रुपमध्ये नाही, 5 आहे 7 आहे. बरं, ह्याला होल्ड करून ठेवू, लगेच रॉंग करायचं नाही. आता 7 ह्या ग्रुपमध्ये आहे का? हो आहे. 5 आहे का? हो आहे. 3 आहे का? आहे. 4 आहे का? आहे. ओके, म्हणजे ही पण सेम संख्या 4 3 7 5 या ग्रुपपासून अंकांपासून तयार झालेली आहे. आता शेवटची संख्या 7. इथं 7 आहे का? हो आहे. 3 इथं 3 आहे का? आहे. त्याच्यानंतर इथं 5 आहे का? हो आहे. 4 आहे का? आहे. म्हणजे बाकीच्या सर्व संख्या बघा, बाकीच्या सर्व संख्या ह्या 4 3 7 5 या अंकांपासून तयार झालेल्या आहेत. फक्त आणि फक्त हे काय जी 2 नंबरची संख्या आहे, हिथंच फक्त 2 हा ऑप्शन टाकलाय, म्हणून
ऑप्शन नंबर 2 हे ह्या ठिकाणचं रॉंग आन्सर असेल. ओके, आले लक्षात. ऑप्शन नंबर 2 हे या गटात न बसणारा शब्द असेल. का? कारण बाकीच्या सगळ्या संख्या ह्या 4 3 7 5 या अंकांपासून तयार झालेल्या आहेत. फक्त 4 2 5 7 ह्याच्यामध्येच 2 एक्स्ट्रा दिलाय, बाकीच्या कुठल्याच ठिकाणी 2 दिसत नाही, म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर ते आहे. ओके, 22 नंबर. सेम हेच लॉजिक आपण आत्ता पण बघितलं होतं. क क खा. बघा, पहिलं लेटर क, परत तेच लेटर रिपीट घेतलंय. मग अशी क नंतर ख घेतलं होतं आणि दुसऱ्या लेटरचा खा केला होता, म्हणजे आकारांत केलं होतं मधल्या लेटरचं. आता काय केले, 2 सेम लेटर घेतलेत. म्हणजे बघा, क क ख क च च. मग इथं प प पाहिजे होतं ना, मग इथं काय दिलंय, प फ दिलंय. म्हणजे 100% हा गटात न बसणारा शब्द आहे. आणि शेवट पण चेक करा, जे मधलं लेटर आहे त्याच्या पुढचं लेटर त्याला आकारांत केले. क च्या पुढं काय, ख, त्याला आकारांत केले, खा केलं. त्याच्यानंतर क ख, ख च्या पुढं काय येतं, ग येतं, त्याला गा केलं. च च्या पुढं काय येतं, छ येतं, त्याला छा केले. प च्या पुढं फ येतं, पण इथं प पाहिजे होतं. म्हणजे कसं पाहिजे होतं, प प फा असं पाहिजे होतं, प प फा. पण त्या ठिकाणी प फ फा असं दिलेलं आहे. इथं पच पाहिजे होतं, 2 वेळा पचं रिपिटेशन पाहिजे होतं, म्हणून हा गटात न बसणारा त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 आहे. ओके, आता 23 नंबरचं लॉजिक मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. जर अधिक किंवा वजा ह्या जर 2 क्रिया असेल, बघा, बेरीज आणि वजाबाकी, प्लस आणि मायनस असं जर 2 क्रिया दिली असेल तर 100% ती द्विपदी असते, एकपदी नसते. मग आता या लॉजिकनं आर अधिक एन ही काय झाली, द्विपदी झाली. आर स्क्वेअर एन स्क्वेअर, मग असे फक्त तिथं काय दिलं होतं, ए स्क्वेअर बी स्क्वेअर, बरोबर का, ए चा वर्ग बी चा वर्ग. त्याच्याऐवजी इथं काय दिले, आर चा वर्ग आणि एन चा वर्ग. ही कशी असणार आहे हो, ही एकपदी असणार आहे. ही एकपदी असणार आहे. ही कशी असणार आहे, द्विपदी असणार आहे. ही झाली द्विपदी, ही झाली एकपदी. वजाबाकी म्हटलं की ही पण कशी असणार आहे, द्विपदी असणार आहे. एन अधिक एन ही पण कशी असणार आहे, द्विपदी असणार आहे. बाकीच्या सगळ्या ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 ह्या द्विपदी आहेत. फक्त ऑप्शन नंबर 2 ही काय आहे, एकपदी आहे, म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे. ओके, आलं लक्षात. 24 नंबर. ए झेड बी वाय सी एक्स आणि डी ई. बघू काय लॉजिक लावले. ए झेड म्हणजे ए झेड म्हणजे ए च्या खालचं ए झेड घेतले, नंतर बी वाय घेतले, बी च्या खालचं लेटर घेतले, असं बी वाय ए झेड. त्याच्यानंतर सी एक्स घेतले का बघू आपण. ए झेड म्हणजे ए च्या खालचं लेटर घेतले, बी वाय, ओके, सी एक्स म्हणजे एका खालचं एक लेटर. बट ऑबियस डी ई, हे डी ई, डी नंतर ई, सरळ सरळ समोरासमोरचं त्या ठिकाणी लेटर घेतलेलं आहे. बाकीच्या सगळ्या ठिकाणी ए च्या खाली झेड येते, बी च्या खाली वाय येते, सी च्या खाली एक्स येते, म्हणून हा गटात न बसणारा शब्द आहे. ओके, किंवा गटात न बसणारे ती अंकमालिका दिलेली आहे. 25 नंबरचा क्वेश्चन. क च ट थ. मग आता जर तुम्ही वर्णमाला मराठी जर बघितली असेल तर कसं असतंय, आता तुम्हाला लिहून दाखवतो. क च ट त प असं असतंय. क च ट त प म्हणजे हे सगळे पहिले वर्ण आहेत. ओके, पहिले वर्ण आहेत. क च ट त प. ओके, क च ट त प ही पहिली आहेत, पहिली लेटर्स आहेत. ह्या क च्या पुढं क ख ग घ ग, ओके, असं लिहितं. च छ ज असं लिहितात ते. ओके, मग आता बघा क च ट त प त्या ठिकाणी बघा काय दिले. क च ट त प पाहिजे होतं तर थ दिले. थ येणार नाही कारण हे सगळे प्रथम ह्याच्यामधले आहेत. क च ट त प हे अक्षरमाले अनुक्रमे पहिल्या 3 वर्गातील पहिली 3 अक्षर आहेत.
परंतु थ हे अक्षर याच्यामध्ये येत नाही, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे ह्या प्रश्नाचं उत्तर राहिलं. का 4 या प्रश्नाचं उत्तर राहिलं? कारण हे तर बघा, त, थ, द, ध, न असं येतं. मग आता बघा, हे सगळे पहिल्या रो मधले आहेत. मराठी वर्णमालेच्या क च टप तप हे पहिल्या रो मधले आहेत, पहिल्या कॉलम मधले आहेत, आणि थ हे 2 नंबरमध्ये आहे, सेकंड नंबरमध्ये. म्हणून थ हे ह्याच्यामध्ये गटामध्ये न बसणारा शब्द आहे. म्हणजे या प्रश्नातून सांगायचंय काय, जशी इंग्रजी वर्णमाला तुमची पाठ असायला हवी, तशी मराठी वर्णमाला देखील तुमच्या लक्षात असायला हवी. ओके, आलं लक्षात? 25 नंबरचा क्वेश्चन झाला. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो जवळपास त्या ठिकाणी 25 प्रश्न आपण घेतलेले आहेत. गटात न बसणारा शब्द, विसंग शब्द, काही वेळेस अंकमालिकेच्या स्वरूपामध्ये पण त्या ठिकाणी गटात न बसणारा शब्द तुम्हाला विचारला जातो. तर 100% ह्याच्यावरती एक ना एक क्वेश्चन असतो, म्हणजे असतोच. आत्तापर्यंत 3 व्हिडिओ आपण घेतलेले, तिन्हीच्या मधले क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतीलच. त्यामुळं तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तुमच्या कमेंट्स खाली त्या ठिकाणी आम्हाला कळवा की काय घ्यायचं आहे. तुमचं जर इच्छा असेल, बरीच मुलं जर त्या ठिकाणी उत्सुक असेल, तर आपण त्या ठिकाणी तुमचे लाईव्ह सेशन देखील सुरू करू शकतो, अरेंज करू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, नक्की लाईक करा. धन्यवाद.